नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात केली आणि सर्वात मोठं काम असतं ते म्हणजे किचन साफ करायचं. तर आज किचन साफ करायला सुरुवात करत आहे. कितीही लवकर आणि कितीही फास्ट काम करायचं म्हटलं ना तरी किचन साफ करायला मला 2 ते 3 दिवस लागत असतात. म्हणून म्हटलं आज थोडीफार साफसफाई करूयात. वरचे मोठे मोठे डबे वगैरे होते, त्यामध्ये वाळवणीचे पदार्थ होते, ते मी आधी साफ करायला घेतले. सर्वात आधी तर सकाळचे कामं करून घेतले. नाश्ता वगैरे झाला आणि शची खिंड्यात गुंगलेली होती, तर तोच म्हटलं चला डबे वगैरे काढून घेते. त्या डबे काढून घेतले, त्यामध्ये जेवढेही वाळवणीचे पदार्थ होते ते वरती टेरेसवरती नेले आणि सुकायला टाकून दिले. आणि चला म्हटलं तर शची जास्तच आज खेळात गुंगलेली होती, म्हणून म्हटलं आता भांडेही घासून घेते, कारण जेवण वगैरे आणि बाकीचे कामं करेपर्यंत भांडे जे आहे ते सुकून येतात. म्हणून सर्वात आधी आता भांडे घासायला घेत आहे. वाळवणीचे पदार्थही व्यवस्थित मी वरती सुकायला टाकून दिले, जेणेकरून आता दिवसभर ते छान प्रकारे सुकतीलही. आणि हे भांडे घासायसाठी आता हेच माझ्या घरी जेवढेही म्हणजे अर्धे जास्त डबे जे आहेत ना ते ॲल्युमिनियमचे आहेत, म्हणजे जर्मरचे आहेत. तर ह्या जर्मरचे भांडे घासायसाठी जर्मरच नाही तर इवन स्टीलचेही जे भांडे असतात ना तेही मी या पावडरने घासत असते. तर ही पावडर आहे भैया पावडर. तर ही भैया पावडरने आपण जर भांडे घासले ना तर एकदम चकचकीत असे भांडे निघत असतात. आपण साबणचाही वापर यासोबत करू शकतात, किंवा फक्त आपण ही पावडर ही वापरली ना तरी चालतं. तर जेवढेही जर्मरचे म्हणजेच की ॲल्युमिनियमचे भांडे होते ते सर्व भांड्यांना मी फक्त ही पावडर वापरलेली आहे, त्यामुळे साबण वगैरेचा वापर केला नाही. जर कुठं चिकट वगैरे आपल्याला वाटत असलं तर आपण आधी साबणाने घासून घ्यायचं, नंतर परत हे पावडर लावून व्यवस्थित घासून घ्यायचं. आपले डबे जे आहेत ना ते अगदी नव्यासारखे दिसायला लागतात. तर माझी मी म्हणजेच की माझी जी आई आहे ना ती पावडरचा वापर करत होती, तर तिनंच मला हे सांगितलं होतं की हे वापरायचं याने भांडे ती नव्यासारखे होत असतात. तर मीही माझ्या घरी आले तेव्हापासून याचा वापर करत असते. आणि हे बघा आपण बघू शकता छान अगदी त्याचा जो काळवटपणा आहे ना तो क्षणात निघून जातो आणि भांडे अगदी नव्यासारखे होऊन जात असतात. तर मी माझे सगळे जे भांडे आहेत ते छान प्रकारे घासून घेतले आणि आलेत बाहेर. पैशाचे काय करते? बरं बरं, खेळा खेळा. आमचं किचन आतमध्ये आहे, तर त्यामुळे भांडे आतमध्ये घासावे लागतात आणि त्याला सुकायला बाहेर पोटच्या शेजारी छोटंसं अंगण आहे आमचं, त्यामध्ये जे भांडे जे आहे ते सुकायला ठेवावे लागतात. कारण उन्हाळे भांडे छान सुकले तरच त्यामधलं वाळवणीचे पदार्थ वगैरे याला कीड वगैरे लागत नाही. नाहीतर काय होतं, आपण जर डबे म्हणा किंवा कोणतेही जे भांडे आहेत ना ते व्यवस्थित सुकू दिले नाही, ते ओलसर राहिले तर आपण त्यामध्ये काही वस्तू ठेवली तर त्याला लवकर कीड लागण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण जेव्हाही असे झाकणाचे जे भांडे असतात त्याला छान प्रकारे सुकू द्यायचं, त्यानंतरच त्यामध्ये काही वस्तू भरायची असते. तर हे भांडे व्यवस्थित सुकले पाहिजे, त्यासाठी मी आधी त्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घेत असते. किंवा आपण ज्याही कपड्याने पुसणार तो कपडा आपल्याला छान असा मऊसर पाहिजे, की जेणेकरून त्या भांड्यावरचं पाणी त्याने शोषून घेतलं जाईल आणि भांड्यावर त्याचे वडही उमटणार नाहीत. अशा प्रकारचा कपडा या आपल्याला भांडे पुसायसाठी यूज करायचा असतो. तर यासाठी आपण टी-शर्ट वगैरे किंवा साधा कॉटनचा टॉवेल वगैरेही असला आपल्याकडे त्याचाही वापर करू शकता. तर इथं मी एक खराब झालेलं टी-शर्ट होतं, त्या टी-शर्टचा वापर करत आहे. तर त्या टी-शर्टने छान असे मी जे डबे होते पुसून घेतले, सोबतच डब्याचे झाकण वगैरे होते तेही व्यवस्थित पुसून घेतले आणि उन्हात त्यांना सुकायला ठेवून दिले. भांडे जोपर्यंत सुकत आहे तोपर्यंत मी जेवण केलं, शचीलाही जेवण भरवलं आणि तिला शांततेने झोपी घातलं. शची झोपी गेल्यानंतर परत वाळवणीचे पदार्थांना बघायला गेली, त्यांना एक वेळा हात देऊन दिला. ते छान प्रकारे सुकून आलेले होते. आणि बाकी काही भांडे होते तेही मी घासून वगैरे घेतले. काही स्टीलचे भांडे होते तेही भैया पावडरनेच घासून घेतले. स्टीलचे भांडेही अगदी नव्यासारखेच त्याने निघत असतात. तर सर्व भांडे इथं बाहेर बाजवरती म्हणजेच खाटवरती सुकायला टाकले आणि सर्व भांडे जे आहेत ते आता छान प्रकारे सुकून आलेले आहेत. आता संध्याकाळचे 4-4:30 वाजलेले होते. सर्व भांडे छान प्रकारे सुकून आलेले होते. तर मग जे वाळवणीचे पदार्थ होते ते छान प्रकारे निसून वगैरे मी सर्व डब्यांमध्ये भरून घेतले आणि घरामध्ये आता त्यांना ठेवायला सुरुवात केली. तोच शचीला जाग आली आणि शची उठलेली आहे आणि तिचं परत मला टी व्ही लावून दे, मी खेळते वगैरे असं सुरू होतं. तर टी व्हीमध्ये पिक्चर सुरू होता, तर पिक्चरमध्ये गाणं लागलं तर गाण्याला बघून बाईचं डान्स करणं सुरू होतं. आणि मी जे भांडे घरातून बाहेरमधून घरात करत होती तिचंही सुरू झालं, आई बघ हे किती छान आहे, टोपीसारखं आहे, असं आहे. तर भांड्यांसोबतच तिचं खेळणं सुरू होतं. शेवटी मी कसं तरी भांडे आवरले आणि बाकी माझे संध्याकाळचे कामं केले. आणि आज दुसरा दिवस निघालेला आहे.
दुसऱ्या दिवशी परत बाकीचे उरलेले भांडे होते ते सर्व भांडे मी काढून घेतले आणि पूर्ण किचन जे आहे ते पूर्ण किचन आता रिकामं करून घेतलं. इवन जे भांड्याचं रॅक वगैरे होतं तेही काढून घेतलं. सर्व किचन जे आहे ते आता खाली झालेलं आहे. तर मी विचार केला की आता किचन खाली करून घेतलं, पूर्ण किचन छान प्रकारे झाडून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि उरलेले भांडे जे आहे ते दुसऱ्या दिवशी आपण घासू. पण आता बोलल्या राहू दे, मी भांडे घासून घेते आणि तू किचन साफ करून घे. दोघं कामं होऊन जातात आणि आपलं किचन जे आहे ते लवकर क्लीन आणि साफ होऊन जाईल. तर म्हटलं बरं ठीक आहे तुमच्या हिशोबानं. तर तुम्हाला बसता येत असेल, कारण आता 2-3 दिवसाच्याच आधी त्यांना अचानक चक्कर आले आणि त्या पायऱ्यांवरून पडल्या, त्यामुळे त्यांना बसायचा त्रास होत होता. पण त्या बोलल्या की मला आता थोडं बरं वाटत आहे, बसता येत आहे. तर मी बसल्या बसल्या भांडे घासून घेते, बाकी तू भांडे आवर आणि माझ्याजवळ आणून दे आणि माझे धुणे झाले की ते बाहेर नेऊन ठेवून द्यायचे. तर म्हटलं ठीक आहे. तर त्या बसल्या भांडे घासायला आणि मी लागली साफसफाईला. तर मी सर्व जे भांडे आहेत ते व्यवस्थित आधी खाली करून घेतले आणि त्यांच्याजवळ नेऊन दिले घासायला. त्यानंतर पूर्ण जे किचन आहे ते व्यवस्थितपणे झाडून घेतलं. त्यानंतर सर्व किचन व्यवस्थित पुसूनही घेतलं. काही पाट्या वगैरे आहेत त्याला डबे वगैरे ठेवायच्या त्या व्यवस्थित पुसून घेतल्या आणि ज्या ज्या भिंतींना चिकट वगैरे नसतात त्या भिंती पुसायला सोप्या जातात. तर आता किचनमध्ये म्हटलं म्हणजे किचन वाट्याच्या जवळची जी भिंत असते ना सर्वात जास्त चिकट होत असते, म्हणून सर्वात आधी मी तिला न पुसता बाकीच्या आजूबाजूच्या ज्या भिंती होत्या त्या दोघं साईडच्या भिंती पुसून घेतल्या. सोबतच जे रॅक होती ती रॅकही पुसून घेतली आणि त्यानंतर सर्वात शेवटचा नंबर लावला तो किचन वाट्याचा. किचन ओट्याच्या जवळची जी भिंत होती, सोबतच आमचं देवघरही त्या भिंतीमध्येच आहे, तर ते देवघरही पूर्ण चिकट होत असतं. तर आत्ता शांत चित्ताने ह्या भिंतीच्या आता मागे लागलेली आहे, कारण चिकट झालेल्या कारणानं भिंतीला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि तिथं काय आहे, आम्ही पाईपलाईन घेतलेली आहे, तर ते पाईपलाईनचा पाईपही अंडरग्राऊंड नसल्या कारणाने वरतीच आहे, तर तोही पूर्ण चिकट होत असतो आणि खरंच खूप मेहनत घ्यावी लागते या गोष्टीसाठी. तर पूर्ण जे किचन ओट्याच्यावरती जी भिंत होती ती व्यवस्थित साफ करून घेतली. आधी तिला 2-3 वेळा घासून घेतलं आणि जास्त घासलंही ना की त्याला तारेचे घासणीनं घासलं तर रेषा पडतात आणि परत त्यावरती जास्त धूळ बसते, म्हणून जास्त घासताही येत नव्हतं. तर हलक्या हाताने व्यवस्थित घासून घेतलं, 2-3 वेळा घासलं आणि त्यानंतर व्यवस्थित पुसूनही घेतलं. सोबतच देवघरही घासून घेतलं, पुसून घेतलं आणि भिंत बघा किती छान अशी आता क्लीन झालेली आहे. आणि चला आता थोडा वेळ फॅन लावून ठेवला आणि सर्व जे किचन आहे तेही व्यवस्थित आता सुकून आलेलं आहे. तर चला म्हटलं तर किचन सुकून आलेलं आहे. तर यामध्ये आता जे रॅक आहे ठेवायचं त्यामध्ये पेपर वगैरे ठेवून देते, कारण कसं आहे पेपर ठेवलं खालच्या ज्या पाट्या वगैरे असतात ना त्या खराब होत नाहीत. आणि वरती डबे ठेवायसाठी ज्या पाट्या आहेत त्यांना ही मी पेपरनेच कवर करत असते. तर आपण जेव्हा डबा खालून वगैरे काढतो तेव्हा तो पेपर निघून येतो डब्यासोबतच, तर असं व्हायला नको. त्यासाठीच आपल्याला ह्या पेपरला व्यवस्थित सेट करायचा असतो. तर इथं मी सेट करायसाठी साधा टेप घेत आहे. तर आपण इथं साधा टेप किंवा आपल्याकडं आणि कोणताही टेप असेल तो टेप घेऊ शकतात किंवा आपण मास्किंग टेपचाही इथं वापर करू शकतात. तर इथं हा साधा छोटावाला मास्किंग टेप होता, मी त्याचाच वापर केलेला आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूने 2-3 ठिकाणी मास्किंग टेप लावून दिला की जेणेकरून आपले जे पेपर आहेत ते निघणार नाहीत. आणि व्यवस्थित पेपर लावल्यानंतर आपण बघू शकता पूर्ण पेपर व्यवस्थित सेट झालेले आहेत. आणि यावरती आपण खालूनही डबा ठेवला आणि काढलाही तरी जे पेपर आहेत ते डब्यासोबत निघून येत नाही, व्यवस्थित सेट राहतात. तर मी मागच्या वर्षापासून जो प्रयोग आहे हा करत आहे. त्यामुळे काय होतं, ह्या ज्या पाट्या आहेत ना त्या चिकट होत नाही. तर आधी काय व्हायचं, जेवढा डब्याचा भाग व्यवस्थित राहत होता ना, आजूबाजूचा भाग पूर्ण चिकट होत होता आणि खूप मेहनत घ्यावी लागत होती या पाट्या साफ करायला. पण लास्ट इयरपासून मी जेव्हापासून हे पेपर ठेवत आहे आणि व्यवस्थित सेट करत आहे ना पेपरला, तेव्हापासून पेपरही खराब होत नाही, पाट्याही खराब होत नाही आणि सर्व व्यवस्थित राहत असतं. चला तर आता पेपर वगैरे सेट करून घेतले, सोबतच भांडे वगैरे आता छान असे सुकून आलेले आहेत. तर बाहेरचे सर्व भांडे होते आणि काल घासलेले काही भांडे होते तेही मी साईडच्या रूममध्ये ठेवलेले होते. ते सर्व भांडे डबे वगैरे सर्व मी आता सेट करून घेते. पूर्ण किचन जे आहे ते व्यवस्थित सेट करून घेते. बाकी आता जे भांडे घासणे चालू आहेत ते काही ओलसर राहतील तर ते तसेच राहू देईल. उद्या ते परत सेट करून लावून देईल, कारण कितीही म्हटलं तरी छोटे छोटे जे भांडे असतात ना ते घासायलाही टाईम लागतो आणि सुकायलाही टाईम लागतो. त्यात आज काय झालं आहे काय माहिती, तो फार आभाळ आलेला आहे त्यामुळे जास्त ऊनही नाही आहे
आणि हे बघा आता आमचं शेतची बाळही उठलेलं आहे आणि जे बाहेर भांडे होते ते तिचं खेळणं सुरू झालेलं आहे भांड्यांचं पण. कसं तरी तिच्याजवळून त्या भांड्या आवरल्या आणि किचनमध्ये व्यवस्थित सर्व भांडे मी आता सेट करून घेतले. सोबतच मी फ्रीजही क्लीन करून घेतलं. हात फ्रीजही माझा क्लीन झालेला आहे आणि पूर्ण किचनही माझं पूर्ण सेट झालेलं आहे. पूर्ण किचन तर सेट झालं, फक्त जे देवघर आहे तेही साफ करून झालं, पण जे देव वगैरे आहे देवाचे भांडे आहेत ते बाकी आहे. त्याला दिवाळी जशी जवळ येईल तसं तेही साफ करेल. तर चला आता सकाळपासून फक्त पळपळ सुरू आहे. म्हणून आता छान असा चहा बनवला, दिवाबत्ती केली, चहा बनवला आणि आता शांत चित्ताने खाली बसून थोडाफार चहा पिते, कारण भयंकर पायाशी दुखत आहे आणि परत स्वयंपाक वगैरेही करायचा आहे. म्हणून म्हटलं आधी थोडंफार चहा घेऊयात, फ्रेश होऊया आणि नंतर कामाला म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर चला मंडळी, व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.